Hello dear students. Today we are going to study one of the important lesson from Environmental Studies Part 1 Standard 5 and the lesson's name is The Earth and its Living World. Earth आणि त्यावर राहणारी जीवसृष्टी. Can you tell where do you get water from? तुम्हाला पाणी कोठून मिळते? We get water from dams, rivers, wells, etc. Where do we lay the foundation of buildings? आपण बिल्डिंग्स किंवा घरे कशाच्या आधाराने बांधतो? The foundation of buildings is laid on land. What need do we meet through breathing? ब्रीदिंग करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते? The need of oxygen to survive is made through breathing. For this purpose, we breathe in air through our nose. From where does the earth get light and heat? Earthला light म्हणजेच प्रकाश आणि heat म्हणजे उष्णता कुठून मिळते? Very nice, very good. Sun. The earth gets light and heat from the sun. On the surface of the earth, we find land in some places and water in others. Earthच्या सरफेसवर म्हणजेच पृष्ठभागावर काही भागांमध्ये जमीन आहे, लँड आहे, तर काही भागात अर्थच्या वॉटर आहे, पाणी आहे. The earth is surrounded by the atmosphere. अर्थच्या आजूबाजूला ॲटमॉस्फिअर असते म्हणजेच हवेचे आवरण असते. There are living things on land, in water and in the air. अर्थच्या काही भागांमध्ये लँड आहे, काही भागामध्ये वॉटर आहे आणि अर्थच्या आजूबाजूला ॲटमॉस्फिअर आहे म्हणजेच हवेचे आवरण आहे. अर्थच्या लँडवर लिव्हिंग थिंग्स राहतात जसे की डॉग, एलिफंट, लायन, कॅट, टायगर. त्याचप्रकारे वॉटरमध्ये राहणारे लिव्हिंग थिंग्स आहेत फिश, टॉटॉईज, फ्रॉग, क्रोकोडाईल एक्सेट्रा. हवेत म्हणजेच ॲटमॉस्फिअरमध्ये क्रो, ईगल, पॅरट, स्पॅरो यांसारखे बर्ड्स असतात, तर उडणारे मॉस्किटोजसारखे इन्सेक्ट्स असतात. डोळ्यांना न दिसणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्ससुद्धा असतात. म्हणजेच लँडवर, वॉटरमध्ये आणि एअरमध्ये या तीनही ठिकाणी लिव्हिंग थिंग्स असतात. द सन इज द कॉज ऑफ मेनी नॅचरल प्रोसेसेस ऑन द अर्थ. अर्थवर ज्या नॅचरल प्रोसेसेस होतात त्या सनमुळेच होतात. जसे की आपण सेकंड लेसन मोशन्स ऑफ द अर्थमध्ये शिकलो. डे आणि नाईट सनमुळे होतात. सीझन्स सनमुळेच आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतात. पाऊस पडण्यासाठी सुद्धा सनच कारणीभूत आहे. सनच्या हीटमुळे अर्थवरच्या वॉटरचे इव्हॉपरेशन होते म्हणजेच वाफ होते आणि त्याचे ढग बनतात आणि पाऊस पडतो. प्लांट्स सनच्या मदतीने त्यांचे फूड तयार करतात आणि ग्रो होत असतात. आपल्या अर्थवर ज्या नैसर्गिक घटना घडत असतात त्याला सन कारणीभूत असतो. वॉटर, लँड अँड एअर कॉन्स्टिट्यूट एन्व्हलप्स ऑफ द अर्थ, नेमली द हायड्रोस्फियर, लिथोस्फियर अँड ॲटमॉस्फियर. The biosphere spreads in all the other three spheres. अर्थ आपण पाहिलं, अर्थच्या काही भागावर लँड आहे, काही भागावर वॉटर आहे आणि अर्थच्या आजूबाजूला बरोबर हवेचे आवरण आहे, एअर आहे. टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारे डायग्रॅम दिलेली आहे. अर्थच्या सरफेस काय आहे? अर्थच्या सरफेसवर लँड आहे, वॉटर आहे आणि अर्थच्या आजूबाजूला हवेचे आवरण आहे, एअर आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे अर्थच्या लँडवर, वॉटरमध्ये
आणि एअरमध्ये लिव्हिंग थिंग्स राहत असतात. सो हिअर लँड रिप्रेझेंट्स लिथोस्फिअर, वॉटर रिप्रेझेंट्स हायड्रोस्फिअर, एअर represents atmosphere and living things represents biosphere. Now tell me, what are the spheres of the earth? Lithosphere, hydrosphere, atmosphere and biosphere. Now let us learn more about the lithosphere and the hydrosphere. The earth's crust is hard. Crust means a hard layer on the outside of something. अर्थच्या बाहेरील जो लेयर आहे त्याला क्रस्ट असे म्हणतात आणि तो कसा आहे? हार्ड आहे. क्रस्ट म्हणजेच कवच. तर पृथ्वीचे बाहेरील जे कवच आहे ते कठीण आहे. इट इज मेनली मेड ऑफ रॉक आणि ते खडकांपासून बनलेले आहे. वेन वी ट्रॅव्हल इन हिली रिजन्स we see layers of soil and rock along road cuts. जेव्हा आपण हिली रिजन्समधून म्हणजेच डोंगराळ भागांच्यातून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला जमिनीचे किंवा खडकांचे थर पाहायला मिळतात. We see grassy expanses of land in some places and only sand in others. Grassy expanses of land म्हणजेच गवताळ प्रदेश. काही भागांमध्ये आपल्याला गवतच गवत दिसतं, तर काही भागांमध्ये आपल्याला ओसाड जमीन वाळूने भरलेली दिसते. द लँड इज कवर्ड विथ क्रॉप्स इन सम प्लेसेस. काही प्लेसेसवर आपल्याला क्रॉप्स दिसतात. जेव्हा आपण गावाकडे जातो तेव्हा आपल्याला काही लँडवर आपल्याला क्रॉप्स बघायला मिळतात. तर काही वेळा आपल्याला फॉरेस्टसुद्धा बघायला मिळतात. द लँड इज कवर्ड विथ क्रॉप्स इन सम प्लेसेस अँड विथ फॉरेस्ट इन अदर्स. Sometimes we get to see the deeper layers of soil into which tree roots spread. काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेले मातीचे खोलवरचे थर दिसतात, जसे की या पिक्चरमध्ये दिसत आहे. इथे हे ट्री आहे आणि याचे जे रूट्स आहेत ते खोलवर मातीमध्ये रुतले गेलेले आहेत. आपल्याला हे जे ट्रीचे रूट्स आहेत ते खोलवर मातीच्या थरांमध्ये कशा प्रकारे रुतले गेलेले आहेत, स्प्रेड झालेले आहेत ते दिसत आहेत. ॲट अदर्स वी सी रॉक्स स्प्लिट अपार्ट बाय द ट्री रूट्स. काही वेळी आपल्याला ट्रीचे रूट्स रॉकलासुद्धा तडे पाडतात, म्हणजे खडकालासुद्धा भेग पाडतात असे आपल्याला दिसून येते. देअर आर जेंटल माउंटन स्लोप्स ॲज वेल ॲज शिअर क्लिप्स ऑफ रॉक. काही ठिकाणी आपल्याला डोंगरांवरचे उतार दिसतात, तर काही ठिकाणी आपल्याला खडकांचे उंच सुळके दिसतात. ऑल दीज लँड फीचर्स आर अ पार्ट ऑफ द अर्थ्स लिथोस्फिअर. हे जे सगळे लँड फीचर्स आहेत हे अर्थच्या लिथोस्फिअरचा पार्ट आहेत. मच ऑफ द अर्थ्स सरफेस इज ऑक्युपाईड बाय वॉटर. अर्थच्या बऱ्याचशा भागावर वॉटर आहे, पाणी आहे. द लिथोस्फिअर एक्सटेंड्स अंडर धिस वॉटर टू. एक्सटेंड्स म्हणजेच विस्तार होणे. लिथोस्फिअरचा विस्तार हा या पाण्यामध्ये सुद्धा आहे. अबाउट अ थर्ड ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट्स ऑफ लँड. ही आपली अर्थ आहे. या अर्थवर 1/3 भागामध्ये लँड आहे, तर 2/3 भागामध्ये वॉटर आहे. म्हणजेच आपल्या अर्थवर 70% वॉटर आहे, तर 30% लँड आहे. अ वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड अ कॉन्टिनेंट. जमिनीच्या सलग व मोठ्या भागाला काय म्हणतात? कॉन्टिनेंट म्हणतात. द लँड ऑन अर्थ इज डिवायडेड इंटू 7 कॉन्टिनेंट्स. आपल्या अर्थवर जेवढे लँड आहे ना त्या लँडला 7 कॉन्टिनेंट्समध्ये डिवाईड केलेले आहे. दे आर एशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. एशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट. सगळ्यात मोठं कॉन्टिनेंट कोणतं आहे? एशिया. आणि सगळ्यात छोटं कॉन्टिनेंट आहे ऑस्ट्रेलिया.
द लँड इज नॉट इवन इन ऑल प्लेसेस. जेवढे आपल्या अर्थवर लँड आहे ते लँड इवन नाही आहे, म्हणजे सलग नाही आहे. द अनइवननेस गिव्स डिफरंट शेप्स टू द लँड इन डिफरंट प्लेसेस. दे आर कॉल्ड लँडफॉर्म्स. लँड म्हणजे जमीन. जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते. तिच्या उंच आणि सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. त्यांनाच लँडफॉर्म्स असे म्हणतात. इथे या पिक्चरमध्ये वेगवेगळे लँडफॉर्म्स दिलेले आहेत. चला तर आपण चित्रांद्वारे समजून घेऊयात. हे आहेत माउंटन, हायेस्ट पार्ट ऑफ द लँड. लँडचा सगळ्यात उंच भाग त्याला म्हणतात माउंटन. माउंटन्स खूपच मोठे असतात. हिल्स आर लोअर इन हाईट दॅन माउंटन्स. माउंटन्सपेक्षा थोडेसे छोटे असतात, त्यांना हिल्स असे म्हणतात. हिललॉक, अ स्मॉल हिल इज कॉल्ड हिललॉक. हिलपेक्षा अजून छोट्या उंचीचे असतात, त्यांना हिललॉक असे म्हणतात. डेझर्ट, ड्राय लँड विच रिसीव्स लिटिल ऑर नो रेनफॉल. त्यांना म्हणतात डेझर्ट. अशा ठिकाणी डेझर्ट्समध्ये खूपच कमी पाऊस पडतो किंवा पडतच नाही. तिथे सगळीकडे वाळू असते, सँड असते, त्यांना डेझर्ट असे म्हणतात. व्हॅली, द लो लाईंग एरिया बिटवीन टू माउंटन्स ऑर हिल्स. दोन माउंटन्स किंवा हिल्सच्या मधला जो एरिया असतो त्यांना व्हॅली असे म्हणतात. आयलँड, अ पीस ऑफ लँड सराउंडेड बाय वॉटर. लँडचा असा भाग की जो चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे त्याला आयलँड असे म्हणतात. प्लॅट्यू, अ हायलँड दॅट इज फ्लॅट ऑन टॉप अँड हॅज स्टीप स्लोप्स. प्लॅट्यू म्हणजे काय? प्लॅट्यूसुद्धा उंच असतात, माउंटन्सप्रमाणे हिल्सप्रमाणे असतात. पण तुम्ही इथे पाहिलं का, हे एका डोंगराप्रमाणे आहे, पण त्याला पीक आहे का? नाही. त्याच्या वरचा भाग हा सलग आहे, सपाट आहे, म्हणून त्याला प्लॅट्यू असे म्हणतात. प्लेन, अ स्ट्रेच ऑफ लो फ्लॅट लँड. सगळीकडे सपाट जमीन असते, त्याला प्लेन असे म्हणतात. 2/3 ऑफ द अर्थ्स सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. अर्थच्या सरफेसचा 2/3 पार्ट वॉटर म्हणजेच पाण्याने व्यापलेला आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशन्स. यातील बहुतांश पाणी हे ओशन्समध्ये आहे. आणि ओशनचे पाणी कसे असते? खारट असते. ओशन वॉटर इज सॉल्टी. देर आर 5 ओशन्स. अर्थवर टोटल 5 ओशन्स आहेत. नेमली द अटलांटिक ओशन, पॅसिफिक ओशन, आर्क्टिक ओशन, द सदर्न ओशन and the Indian Ocean. The land along the margin of an ocean is called the coastal region. ओशन आणि जमीन यांच्या सीमा भागाला कोस्टल रिजन असे म्हणतात. मराठीमध्ये यालाच किनारपट्टीचा भाग असे म्हणतात. मग कोस्टल रिजन म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोस्टल रिजन? The land along the margins of an ocean is called the coastal region. Water bodies of different shapes and sizes are formed along the coast. कोस्टच्या बाजूला वेगवेगळ्या शेप्सच्या आणि सायझेसच्या वॉटर बॉडीज तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल सी, बे, स्ट्रेट, गल्फ, creek, etc. These water bodies are part of the ocean. या ज्या वॉटर बॉडीज किनारपट्टी लगत तयार होत असतात, ह्या वॉटर बॉडीज ओशनचाच एक भाग असतात. सरफेस वॉटर. आपण पाहिलं की आपल्या अर्थच्या सरफेसवर 2/3 पार्ट पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी बहुतांश पाणी हे ओशन्समध्ये आहे आणि ओशन्समधलं पाणी कसं असतं? सॉल्टी असतं. 5 ओशन्स आहेत. अटलांटिक ओशन, पॅसिफिक ओशन, आर्टिक ओशन, सदर्न ओशन अँड इंडियन ओशन. आता आपण पाहूयात सरफेस वॉटर.
म्हणजेच जमिनीवरून वाहणारे पाणी. There are many streams of water flowing over the land. जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. This water is not salty but fresh. हे जे वॉटर असते ते सॉल्टी नसते, ते फ्रेश असते. ओशन्समधले वॉटर सॉल्टी असते. These streams of water may be rills, brooks, streams or rivers. Rills are the smallest and rivers the biggest. Rills, brooks, streams join each other to form rivers. Rills, brooks, streams ह्या एकमेकांना जॉईंट होतात आणि रिव्हर फॉर्म होते, रिव्हर तयार होते. Rivers which join to make a bigger river are called its tributaries. आणि अशाच वेगवेगळ्या छोट्या छोट्या रिव्हर्स एकमेकांना जॉईंट होऊन एक मोठी रिव्हर तयार होते, यालाच ट्रिब्युटरीज असे म्हणतात. In some places a river cascades down a sudden drop. This forms a waterfall. एखाद्या जागी रिव्हरचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते, तेथे वॉटरफॉल तयार होतो. All rivers eventually flow into the ocean. Eventually म्हणजे शेवटी. सगळ्या रिव्हर्स शेवटी ओशनला जाऊन मिळतात. A water body formed by water collecting naturally in a low-lying area of land is called a lake. Land म्हणजे जमीन, low-lying area म्हणजेच सखल भाग. जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या म्हणजेच नॅचरली पाणी साठून जलाशय तयार होते, त्यालाच लेक असे म्हणतात. नाव लेट्स लर्न अबाउट वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस. वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स फ्रीज अँड इन कोल्ड रिजन्स दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो. कोल्ड रिजन म्हणजेच थंड हवेचे प्रदेश. थंड हवेच्या प्रदेशांमध्ये क्लाउड्समधले वॉटर पार्टिकल्स फ्रीज होतात आणि ते स्नोच्या स्वरूपामध्ये खाली पडतात, जसे की इथे या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे. When layers of snow pile up on the ground, they form ice. Pile up म्हणजे एकावर एक असं थर साचत जाणे. When layers of snow pile up on the ground, they form ice. त्यांचा बर्फ तयार होतो. अशा स्नो एकावर एक असे साचत गेले, पडत गेले, त्याचे थर तयार होत गेले की त्याचा आईस तयार होतो. When such layers of ice pile up in a low-lying area, they become enormous in size. Enormous म्हणजे खूपच मोठे. जेव्हा हे असे लेयर्स सखल भागामध्ये तयार होतात, लो-लाइंग एरियामध्ये तयार होतात, तेव्हा ते खूपच मोठे होतात. This huge mass slips down a slope at a very slow speed. आणि जमिनीच्या उतारावरून हे जे थर एकावर एक तयार झालेले असतात ते अतिशय मंद गतीने हळूहळू खाली सरकतात, यालाच ग्लेशियर असे म्हणतात. There are also huge blocks of ice floating in the sea. They are called iceberg. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे मोठे तुकडे असतात, त्यांना आईसबर्ग असे म्हणतात. ग्राउंड वॉटर. आपण ओशन वॉटर पाहिलं, सरफेस वॉटर पाहिलं, वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस पाहिलं. आता अंडरग्राउंड वॉटर पाहूयात. बिसाइड्स दीज वॉटर बॉडीज ऑन द अर्थ्स सरफेस देअर इज अ लॉट ऑफ वॉटर स्टोर्ड इन द अंडरग्राउंड लेयर्स ऑफ रॉक. इट इज कॉल्ड अंडरग्राउंड वॉटर. जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते, त्याला अंडरग्राउंड वॉटर असे म्हणतात. वी रीच इट बाय मीन्स ऑफ डग वेल्स अँड बोर वेल्स. मेनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम अंडरग्राउंड स्प्रिंग्स. आपण अंडरग्राउंड वॉटर कसं काय बरं मिळवतो? वॉटर जे जमिनीच्या खाली साठलेले असते, हे जमिनीच्या खाली साठलेले पाणी आपण कसे काय मिळवतो? आपण वेल्स आणि बोरवेल्स डग करतो आणि हे पाणी उपसून बाहेर काढतो. मेनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम अंडरग्राउंड स्प्रिंग्स. बऱ्याचशा लेक्स आणि वेल्सला वॉटर कुठून मिळते? तर याच अंडरग्राउंड स्प्रिंग्समुळे मिळते. द वॉटर और आईस दॅट ऑक्युपाईज द अर्थ's surface, groundwater,
and the water vapor in the atmosphere together form the Earth's hydrosphere. अर्थ सरफेसवरचे वॉटर आणि आईस तसेच अंडरग्राऊंड वॉटर हवेमध्ये असणारे वॉटर वेपर या सगळ्यांना एकत्रितपणे अर्थचे हायड्रोस्फियर असे म्हणतात. So that's all for today. We will meet again in the next part of this video where we will study the atmosphere and the biosphere of the earth. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.